व्हेनेझुएलानंतर अमेरिका आता इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे। कारण इराणमध्ये अंतर्गत यादवी सुरू असल्यामुळे त्याचा फायदा उचलून इराणचा बचपा काढण्याचा अमेरिकेनं घाट घातलाय। त्यामुळे इराणमध्ये सत्तांतर होणार। अमेरिका कधी आणि कसा हल्ला करणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण। तेहरानमध्ये सरकार विरोधात आंदोलन तीव्र। इराणमध्ये सत्तांतर होणार। अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच इराणमधील अशांततेनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय। इराणमध्ये आर्थिक संकट आणि सरकार विरोधी भावना तीव्र होतीये। राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी आणि 2024 मध्ये निवडून आलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना विरोध होतोय। 1979च्या इस्लामिक क्रांतीत पदच्युत झालेल्या इराणच्या शेवटच्या शहाचे निर्वासित पुत्र रजा पहलवी यांच्या समर्थनात घोषणा दिल्या जात आहेत। रजा पहलवी यांनी नागरिकांना आवाहन करून सरकारला इशारा दिलाय। इराणच्या नागरिकांचा संयम आता संपलेला आहे। खोमेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडावं, नाहीतर तेहरानमधल्या रस्त्यांवर जनसागर लोटलेला दिसेल। दरम्यान आंदोलन रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून इराणनं आपली हवाई वाहतूक देखील बंद केली आहे। हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे। दुसरीकडे अमेरिका आंदोलनकर्त्यांच्या बाजूने असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सरकारला इशारा दिलाय। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केल्यास अमेरिका कठोर कारवाई करेल। दडपशाहीच्या कोणत्याही प्रयत्नाला सहन केलं जाणार नाही। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनीही शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचं सांगितलंय। अण्वस्त्रांच्या मुद्द्यांवर अमेरिकेशी चर्चा करण्याचं आवाहन केलंय। इस्रायलनं इराणवर जून 2025 मध्ये हल्ला केला होता। हे युद्ध 12 दिवस सुरू होतं। अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या इस्रायलनं आण्विक तळांना लक्ष्य केलं होतं। आताही अमेरिकेचं इराणमधल्या जनप्रक्षोभावर बारीक लक्ष आहे। व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये खोमेनींची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिका आतुर झाली आहे। अमेरिकेच्या बलाढ्य शक्तीपुढे इराण सरकार गुडघे टेकणार की तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देणार याकडेच जगाचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।